Hello everyone. Today we are starting 8th chapter banking and finance. Previously we had finished up with the recruitment, training, compensation and evaluation of a pharmacist. So this banking is the backbone of commerce and industry. So you all know commerce it's what we had already seen in the first chapter. कॉमर्स ट्रेड इंडस्ट्री आपण बघितलेलं आहे. इंडस्ट्रीमध्ये डिफरंट इंडस्ट्रीचे टाईप्स असतात. जेनेटिक इंडस्ट्री काय आहे, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री काय आहे, असेंब्ली इंडस्ट्री काय आहे. देन कॉमर्स मीन्स ब्रँचेस ऑफ कॉमर्स ऑर एड्स टू ट्रेड. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं बँकिंग, फायनान्स, हाऊ इट हेल्प्स. बँकिंग अँड फायनान्स तुम्हाला व्यापार करण्यासाठी काय करत असतं, मदत करत असतं. सपोज इफ यू वॉन्ट टू डू बिझनेस, तुम्हाला बिझनेस करायचा आहे. सपोज आता तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट होणार आता काही महिन्यानंतर. तुम्हाला स्वतःचं तुमचं मेडिकल ओपन करायचं आहे और तुम्हाला स्वतःचं होलसेल स्टोअर तुमचं ओपन करायचं आहे. दॅट टाईम यू विल नीड मनी. त्यावेळेला तुम्हाला पैशांची काय असेल, गरज असेल. दॅट टाईम व्हॉट यू विल डू, तुम्ही बँकेमध्ये जाल, लोनसाठी अप्लाय कराल. देन तुमचं लोन सँक्शन होईल. देन हाऊ म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला बँक जी काही आहे ही तुम्हाला हेल्प करत असते फॉर युअर बिझनेस. सो दिस बँकिंगमध्ये काय येतं, आता तुम्ही बँकेमध्ये जाता सगळेजणं. तुम्ही तिथे बँकेमध्ये गेल्यावर काय करता, मनी आहेत ते डिपॉझिट करता बँकेमध्ये. म्हणजे पैसे तुम्ही भरता बँकेमध्ये. यू डिपॉझिट द मनी. देन यू नीड दॅट मनी. जेव्हा तुम्हाला त्या पैशाची गरज असेल दॅट टाईम यू विड्रॉ दॅट मनी. तेव्हा तुम्ही तुमच्या बँकेमधून काय करत असता, पैसे जे काही आहे हे बाहेर काढत असता. देन एक्सचेंज ऑफ मनी. आता एक्सचेंज ऑफ मनी काय असतं, फॉर एक्झाम्पल मी इंडियामध्ये आहे, मी एवढे वर्ष इंडियामध्ये जॉब करते. बट फॉर माय हायर एज्युकेशन, फॉर इफ आय वॉन्ट टू डू द PhD, मला PhD करायचं आहे. देन आय मूव फॉरवर्ड. मी PhDसाठी मी समजा अमेरिकेमध्ये जाते, USA मी जाते PhDसाठी. देन आपलं जे इंडिया आहे, इंडियामधली करन्सी आहे ही रुपीज आहे. देन मी जेव्हा अमेरिकेमध्ये जाते तेव्हा अमेरिकेची करन्सी ही काय आहे, डॉलर आहे. सो मग तिथे रुपीज, मी आता मला तिथल्या कॉलेजेसची फी भरायची आहे. सो देअर विल बी दिस अमाऊंट जी काही आहे इन दिस कॅशमध्ये, मीन्स रुपीजमध्ये तिथे ॲक्सेप्ट करतील का अमेरिकेमध्ये, ऑफकोर्स नॉट. सो मग हे जे माझे इंडियामधले रुपीज आहेत ते तिथे काय होणार, डॉलरमध्ये कन्व्हर्जन होणार त्याचं. ओके, कारण अमेरिकेमध्ये कोणती करन्सी वापरली जाते, डॉलर्स ही करन्सी आहे ही यूज केली जाते. ते डॉलरमध्ये काय होणार, मनी माझे कन्व्हर्ट होत असतात. सो ही फॅसिलिटी मीन्स एक्सचेंज ऑफ मनी मीन्स टू कन्वर्ट मनी फ्रॉम दिस इंडियन करन्सी दॅट इज रुपीज टू अमेरिकेचं काय असेल, डॉलर्स असेल. दुसरीकडे कुठे गेलात, पॉन्ड असेल, जे काही त्यांची पर्टिक्युलर कंट्रीची जी काही करन्सी आहे दॅट एक्सचेंज ऑफ मनीची फॅसिलिटी बँक तुम्हाला देत असते. देन सी अ पर्सन हू इज वर्क्स इन दी बँक ॲज एम्प्लॉई, दॅट पर्सन इज नोन ॲज बँकर. त्या पर्सनला बँकर असं म्हटलं जातं. देन आता फायनान्स ही टर्म आहे. सो फायनान्स म्हणजे काय, जो मनी दॅट यू यूज इन युअर बिझनेस, असा पैसा की जो तुम्ही फक्त तुमच्या ह्याच्यासाठी वापरत असता, बिझनेससाठी, त्या पैशाला फायनान्स असं म्हटलं जातं. तो पैसा तुम्ही बँकेमधून आणलेला असेल किंवा तो पैसा तुम्ही तुमच्या घरातून आणला असेल किंवा तो पैसा तुम्ही तुमच्या फ्रेंड्स सर्कलमधून आणला असेल, त्या पूर्ण पैशाला फायनान्स असं म्हटलं जातं. मीन्स समजा तुम्हाला एखादा बिझनेस करायचा आहे तर तुम्ही जनरली असतात की असं म्हटलं जातं, कोण फायनान्सर भेटतं आहे का मला बिझनेससाठी, हे मी आता बघत आहे. मीन्स काय, तर तुम्ही ती अमाऊंट आहे ती त्याच्याकडून, त्या फायनान्सरकडून लोन बेसिसवरती घेता. काहीतरी म्हणजे ठरलेलं असतं की एवढं इंटरेस्ट पे करावं लागेल, इंटरेस्ट पेड करावं लागेल. आणि मग ते इंटरेस्ट पेड केल्यानंतर मग काय होईल, त्याचं तुम्हाला ती अमाऊंट आहे ती मिळते. मीन्स आता सी बँकिंग आणि फायनान्स. आता बँकिंग म्हणजे काय, जे बँकेमध्ये तुम्ही काय करत असता, मीन्स जात असता, पैसे तिथे तुम्ही डिपॉझिट करत असता. जेव्हा तुम्हाला गरज लागते तेव्हा पैसे तुम्ही त्याच्यामधून काढत असता. मीन्स बँकिंग इट इज द बॅकबोन ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. सो दिस बँक इज द टर्म इज एस्पेशली यूज फॉर दोज इन्स्टिट्यूशन
who are carrying the certain kinds of financial business dealing in the money. So what it do, bank do it buys and sells a money in the same way as a means as like trader buy goods for a resale at a profit. means trader जे काही आहेत व्यापारी आहेत ते goods काय करत असतात, विकत असतात ओके, आणि त्याच्या बदल्यात त्यांना त्याचं किंमत काय आहे रुपीजमध्ये प्रॉफिट मिळत असतं. तसंच सेम बँक काय करत असते, बँक सेल्स मनी, इट बाईज अँड सेल्स मनी. मीन्स लोनची फॅसिलिटी आहे बँक तुम्हाला देत असते. सिमिलरली बँक बाय मनी फ्रॉम डिपॉझिटर्स अँड सेल लेंड टू इट द बॉरोवर्स ऑल्सो. Then besides that, bank also provide you the facilities for the exchange and transmission of the funds, that money. So this in India, this banking system is means in previous old years it was the indigenous system, okay, as well as the western also. But see this under old systems like some peoples are there like Mahajan is there, Sheth is there, they act as a banker, they are giving the money to people अँड फॉर दॅट मीन्स त्याच्या मोबदल्यात जे काही इंटरेस्ट आहे ते तुम्हाला पेड करावं लागायचं पूर्वीच्या काळी. मीन्स ते जे कोणी होते शेठ महाजन, दे हॅव बीन कॅरिंग मीन्स दे हॅव बीन कॅटरिंग टू द क्रेडिट रिक्वायरमेंट्स ऑफ द people. And see this under western system, the Reserve Bank of India, RBI ही काय, Reserve Bank of India, it's a central bank. It controls all the commercial banks, saving banks, cooperative banks, industrial banks आहेत, एक्सचेंज बँक्स आहेत. सो ह्या सगळ्यावरती कंट्रोल ठेवण्याचं काम सेंट्रल बँकेचं असतं. सेंट्रल बँक म्हणजे RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. देन तुमच्या ह्या ज्या बँक आहेत मीन्स स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, देन बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, ह्या सगळ्यावरती कंट्रोल RBIचा असतो. मीन्स सेंट्रल बँक आहे, सेंट्रल बँकचा कंट्रोल असतो ह्या सगळ्या बँकांवरती. Then see after independence means after India become independent, this banking in India means banking sector is going in India very fastly because our country started to do the economic growth very much. Then State Bank of India जी आहे SBI आहे, that was formed in the year 1955 मध्ये स्टेट बँक आहे ह्याची एस्टॅब्लिशमेंट झाली. देन आफ्टर दॅट गव्हर्मेंट ऑफ इंडिया नॅशनलाइज द 20 लार्ज कमर्शियल बँक्स टू गिव बूस्ट टू द economy and from that economical development was the started. Nationalization, civilization was occur and बँकेची ग्रोथ जी काही आहे दॅट बँक्सची ग्रोथ आहे, इकॉनॉमिकल ग्रोथ आहे, ही इकॉनॉमिकल ग्रोथ ही काय झाली तर रॅपिड व्हायला लागली. सो नाऊ वी विल सी डेफिनेशन काय आहे बँकची. सो बँक इट्स अ टर्म ओके विच इज it's comprehensive term for a number of institutions. आता नंबर ऑफ इन्स्टिट्यूशन्स म्हणजे काय तर सगळ्या ज्या काही बँक येतात त्याला एकत्रितरित्या इन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. अँड व्हॉट दे डू, हाऊ दे वर्क, दे कॅरिंग ऑन सर्टन काइंड्स ऑफ फायनान्शियल businesses dealing in a money. What they do, bank is a comprehensive terms which is used for a large number of the institutions and that institutions carrying an activity. What they do, they providing that is the finance to business dealing in the money. So bank it what do, it buys and sells money in the same way as trader buys goods for resale at a profit. So this is the definition of bank. This definition is asked in the exam. So this is very important definition. Write down in your notebook. Then next see there are the types of the banks. So total 7 types आहेत बँकचे. फर्स्ट आहे ही कमर्शियल बँक आहे. So that commercial bank was governed by the Banking Regulation Act 1949. So सगळ्या ज्या तुमच्या बँक ऑफ इंडिया आहे, देन SBI आहे, HDFC बँक आहे, ICICI बँक आहे, ह्या सगळ्या कमर्शियल बँक येतात. देन सेविंग बँक्स मीन्स समजा माझ्याकडे काही पैसे आहेत, समजा माझ्याकडे 5000 रुपीज आहेत. सो मी काय विचार करेन, हे 5000 रुपीज आहेत हे मी समजा माझ्या घरात ठेवले
घरात ठेवले, कपाटामध्ये ठेवून दिले, तर नेक्स्ट इयरला ते 5000च राहतील. बट समजा मी कुठे तरी सेव्ह केले, कुठच्या तरी बँकेत जाऊन मी ते सेविंगला टाकले, तर काय होईल, त्या 5000चे उद्या मीन्स आफ्टर 1 इयर 6000 होतील, 7000 होतील. ओके, समथिंग 6000 7000 होतील आफ्टर 1 इयर नंतर. सो त्या अशा ज्या बँका असतात की ज्या काय करतात, बचत सेवा जी काही आहे ह्या प्रोव्हाइड करत असतात, एस्पेशली त्यांना सेविंग बँक्स असं म्हटलं जातं. देन लँड डेव्हलपमेंट बँक्स. लँड डेव्हलपमेंट बँक म्हणजे काय, तर भूविकासासाठी ज्या बँक्स असतात, मीन्स स्पेशली जमिनी रिलेटेड, मीन्स फार्मर्सना ज्या काय करत असतात, जमीन विकत घेण्यासाठी और मीन्स लँड डेव्हलपमेंटसाठी, मीन्स समजा आता काय करायचं आहे, पीक चांगलं येण्यासाठी जमीन जी बोलतात की भुसभुशीत करायला पाहिजे, मीन्स फॉर ॲग्रिकल्चरल सेक्टर, मीन्स शेतकरी विकास ह्याच्यासाठी ह्या असतात लँड डेव्हलपमेंट बँक. देन कोऑपरेटिव्ह बँक ह्या कोऑपरेशन बेसिसवरती म्हणजे सहकारी तत्वावरती कोऑपरेटिव्ह बँक्स चाललेल्या असतात. मीन्स बेस्ड ऑन कोऑपरेशन दे प्रोव्हाइड क्रेडिट्स टू मेंबर्स. देन दे प्रोव्हाइड क्रेडिट्स टू देअर मेंबर्स ॲट अ लो इंटरेस्ट. आता आपण कोऑपरेटिव्ह सोसायटी बघितलेलं आहे, आपण सेकंड चॅप्टरमध्ये फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन, त्याच्यामध्ये आपण कोऑपरेटिव्ह सोसायटी बघितलं आहे. फॉर मीन्स कॉर्पोरेशनबद्दल तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर आपला जो तो व्हिडिओ आहे प्लेलिस्टमध्ये गेलात तुम्ही, माझं चॅनल ओपन केल्यानंतर बाजूला प्लेलिस्टचा कॉलम येतो. सो त्या प्लेलिस्टमध्ये गेलात तुम्ही की तिथे तुम्हाला वेगळं सेपरेट मीन्स ड्रग स्टोअर बिझनेस मॅनेजमेंटची प्लेलिस्ट आणि ज्युरिस्प्रुडन्सची प्लेलिस्ट तुम्हाला तिथे दिसते. सो त्याच्यामध्ये DSBM मीन्स ड्रग स्टोअर बिझनेस मॅनेजमेंटला तुम्ही क्लिक केलात की प्लेलिस्ट येईल सगळ्याची, त्याच्यामध्ये आहे फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशनचे लेक्चर्स आहेत, सगळी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, ते तुम्ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही ते ऐकू शकता, कोऑपरेशन बेसिसवरती कसं चालतं ते. सो त्या सेम बेसिसवरती दीज कोऑपरेटिव्ह बँक्स आर गोईंग ऑन. देन इंडस्ट्रियल बँक्स मीन्स यू ऑल नो दिस इंडस्ट्री मीन्स औद्योगिक विकास, इंडस्ट्री डेव्हलपमेंटसाठी ज्या काही बँक्स असतात त्या इंडस्ट्रियल बँक्स येतात. देन एक्सचेंज बँक्स म्हणजे काय, आता जसं मी तुम्हाला सांगितलं की मी उद्या समजा इंडियामधून फॉर माय हायर एज्युकेशन और एनी अदर पर्पज फॉर ट्रॅव्हलिंग जर मी कुठे जाणार आहे, दुसऱ्या कंट्रीमध्ये जाणार आहे, समजा न्यूयॉर्कला जाणार आहे, पॅरिसला जाणार आहे, फ्रान्सला जाणार आहे, अमेरिकेला जाणार आहे, तर तिथली जी करन्सी आहे, आपली इंडियाची करन्सी रुपीज आहे, अमेरिकेची करन्सी डॉलर आहे. सो समजा नेपाळमध्ये गेला, तिथली करन्सी वेगळी आहे, तर त्या करन्सी काय करते, एक्सचेंज करते. मीन्स मला समजा अमेरिकेला जायचं आहे फिरायला, तर मग रुपीज जे काही आहेत ते कन्वर्ट त्याच्यामध्ये कशामध्ये, डॉलरमध्ये, मग ती हे आहे ती काय केली जाते, एक्सचेंज केली जाते. मीन्स दिस कन्सर्न विथ बाईंग अँड सेलिंग ऑफ फॉरेन एक्सचेंज. अशा बँका ज्या असतात की ज्या एक्सचेंजची फॅसिलिटीज प्रोव्हाइड करत असतात. मीन्स दे हेल्प टू ट्रान्सफर फॉरेन एक्सचेंज अरायझिंग आउट ऑफ दिस इंटरनॅशनल ट्रेड असेल, ट्रॅव्हलिंग पर्पजसाठी असेल, एज्युकेशन पर्पजसाठी असेल, तर त्या एक्सचेंजचं काम ह्या करत असतात. मीन्स मनी कन्व्हर्जन फ्रॉम इंडियन रुपीज टू अमेरिकन डॉलर्सचं कन्व्हर्जन ह्या एक्सचेंज बँक्स आहेत ह्या करत असतात. देन मिक्स्ड बँक्स जी आहे, सो ह्या मिक्स्ड बँक्स दोघांची पण फंक्शन्स मीन्स कमर्शियल बँक्स असेल आणि इंडस्ट्रियल बँक आहे. कमर्शियल बँक्स आणि इंडस्ट्रियल बँक्स ह्या दोघांची पण फंक्शन्स मिक्स्ड बँक आहे ती प्रोव्हाइड करत असते. आता कमर्शियल बँकचं मेन फंक्शन काय असतं, टू प्रोव्हाइड शॉर्ट टर्म फायनान्स, आणि इंडस्ट्रियल बँकचं फंक्शन असतं टू प्रोव्हाइड लाँग टर्म फायनान्स. सो मिक्स्ड बँक्स प्रोव्हाइड बोथ शॉर्ट टर्म फायनान्स अँड लाँग टर्म फायनान्स टू इंडस्ट्रियल कन्सर्न्स. सो हे काय आहे, टाईप्स आहेत बँक्सचे. सो वी विल सी इट वन बाय वन. सो फर्स्ट इज कमर्शियल बँक. पहिली काय आहे, कमर्शियल बँक आहे. सो तुमची बँक ऑफ इंडिया आहे, देन HDFC बँक आहे, SBI आहे, ह्या सगळ्या काय येतात, कमर्शियल बँक्स येतात. ओके, सो दिस कमर्शियल बँक्स इट इज गव्हर्न बाय बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट. मीन्स बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट आहे. जसा की आपण
फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये शिकत होतो. पार्टनरशिप ॲक्ट होता, देन कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट होता. मीन्स त्याच्यामध्ये होतं की कमीत कमी तिथे 10 मेंबर्स काम करू शकतात. सो तसंच काय असतं, मीन्स कॉपरेशनसाठी कमीत कमी 10 मेंबर्सची नेसेसरी असते. आता पार्टनरशिपसाठी कमीत कमी 2 मेंबर्स पाहिजेत. एकटा पार्टनर होऊ शकत नाही ना. पार्टनर मीन्स आपण जसं तुम्ही प्रॅक्टिकलला दोघा जणांमध्ये प्रॅक्टिकल करता, 2 पार्टनर्स आर देअर. सिमिलर वे तसं काय असतं, कमर्शियल बँकेसाठी बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट आहे 1949. सो आता कमर्शियल बँकमध्ये एक पब्लिक सेक्टर आहे आणि प्रायव्हेट सेक्टर आहे. पब्लिक सेक्टर म्हणजे काय की जिथे ह्याच्यामध्ये गव्हर्मेंटचा कंट्रोल जास्त असतो. मीन्स एस्पेशली ह्याच्या एमने म्हणजे काय, जनरली पब्लिक सेक्टर बँकचा हे काय असतो की लोकांना जास्तीत जास्त सर्व्हिसेस देणं हा पब्लिक सेक्टरचा एम असतो. मीन्स गव्हर्मेंटच्या कंट्रोल असतात, ह्या पब्लिक रिलेटेड असतात. फॉर एक्झाम्पल स्टेट बँक ऑफ इंडिया, इट्स अ पब्लिक सेक्टर बँक. स्टेट बँक ऑफ इंडिया जी आहे हे पब्लिक सेक्टर बँक आहे. देन नेक्स्ट बँक ऑफ ICICI बँक आहे, ICICI बँक आहे और HDFC बँक आहे. ह्या प्रायव्हेट सेक्टर बँक आहेत. मीन्स देअर विल बी नो गव्हर्मेंट कंट्रोल. प्रायव्हेट सेक्टर असल्यामुळे गव्हर्मेंटचा कंट्रोल नसतो इथे जास्त. प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे काही इंडिव्हिज्युअल्स असतील, मीन्स जे कोणी फाउंडर असतील, CEO असतील, त्यांचाच काय असतो ह्याच्यावरती मेन कंट्रोल असतो प्रायव्हेट सेक्टरमध्ये. मीन्स कमर्शियल बँक जी आहे त्याच्यामध्ये 2 टाईप येतात, पब्लिक सेक्टर येतो आणि प्रायव्हेट सेक्टर येतो. तर पब्लिक सेक्टर म्हणजे काय की ज्याच्यावरती गव्हर्मेंटचा कंट्रोल आहे हा जास्त असतो आणि पब्लिकसाठी मेनली हे असतात. फॉर एक्झाम्पल SBI बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, इट्स अ पब्लिक सेक्टर आहे. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये काय असतं, तिथे गव्हर्मेंटचा कंट्रोल नसतो जास्त. ICICI बँक आहे और HDFC बँक आहे. दीज आर द प्रायव्हेट सेक्टर बँक्स आहेत. हे काय आहेत, प्रायव्हेट सेक्टर बँक्स आहेत. सो कमर्शियल बँक्स व्हॉट इट डू, इट इज अ बँक विच ॲक्सेप्ट्स डिमांड डिपॉझिट्स. म्हणजे काय, आता SBI आहे किंवा ICICI बँक आहे, HDFC बँक आहे, तिथे जाऊन तुम्ही काय करता, अमाऊंट म्हणजे तुमच्याकडे पैसे जे काही आहेत ते तुम्ही तिथे डिपॉझिट करता, भरता तुम्ही पैसे. अँड वेन यू नीड इट, जेव्हा तुम्हाला त्याची गरज असते, यू विड्रॉ दॅट मनी. सो देअर आर मेनी फॅसिलिटीज फॉर द विड्रॉल. यू कॅन विड्रॉ दिस मनी बाय चेक ऑल्सो or by any other ways or by any other means different मीन्स डिमांड ड्राफ्ट आहे, ATM आहे, ऑल टाईम मनी. ATMचा लॉंग फॉर्म काय आहे, ऑल टाईम मनी हा ATMचा लॉंग फॉर्म आहे. ATM इज ऑल्सो बेस्ट फॅसिलिटी आहे दॅट इज प्रोव्हाइडेड बाय बँक. मीन्स तुम्हाला जेव्हा कधीही पाहिजे असेल तेव्हा तुम्ही काय करू शकता, ATMमधून रात्री म्हणा, अर्ली मॉर्निंगला म्हणा. वेन यू नीड मनी देन नाउडेज गुगल पे, लाईक गुगल पे इज ऑल्सो देअर, फोनपे इज ऑल्सो देअर. देन यू कॅन, म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या शॉपमध्ये जाता, यू स्कॅन दॅट कोड. सो मेनी फॅसिलिटीज नाउडेज आर अवेलेबल. बट सी व्हेरी केअरफुल दॅट्स यूज गुगल पे जे काही आहे किंवा फोनपे आहे और ॲनी अदर मीन्स आहेत इंटरनेट बँकिंगचे. सो हे वापरताना अतिशय काळजीपूर्वक वापरा तुम्ही. सी बिकॉज ऑफ दिस कोविड लॉकडाऊनमध्ये मीन्स अशा खूप केसेस झालेल्या आहेत की बँकेमध्ये मीन्स फोनपे आहे, गुगल पे आहे, मीन्स बऱ्याच जणांची अकाउंट्स आहेत ही हॅक केली गेलेली आहेत. मीन्स लाईक फोनपे वगैरे असेल, काहीतरी तुम्हाला कॉल येतो की तुम्हाला ह्याच्यावरती म्हणजे 5000चं तुम्हाला बक्षीस मिळालेलं आहे, हा कोड आहे तो स्कॅन करा. आणि तो जर समजा तुम्ही कोड स्कॅन केलात तर ती अमाऊंट आहे ती डिरेक्टली समोरच्या पार्टीला जाते. तुमची अमाऊंट आहे तुमच्या अकाउंटमधून ते पूर्ण पैसे समोरच्या ह्याला जात असतात. सो बी व्हेरी केअरफुल while transactions doing in online banking. Okay, so this commercial bank, what it do, it accepts demand deposits, means you depositing money in this bank and allows the withdrawal of money by checks or by any other means, by check, through check or other
वेजने. हाऊएवर nowadays this commercial bank is performing many functions such as providing finance for trade, industry and commerce, then transferring money from one place to another place, means many facilities that demand draft facility आहे, NEFT करता तुम्ही, मीन्स NEFT आहे, ऑनलाईन बँकिंग आहे. NEFTमध्ये समजा आता तुमचं मेडिकल आहे आणि रत्नागिरीचे स्टॉकिस्ट आहेत, त्यांना तुम्हाला NEFT करायची आहे, तर काय करता तुम्ही, NEFTचा फॉर्म जो काही आहे तो फॉर्म भरायचा NEFTचा. देन अकाउंट डिटेल्स आहेत, हे केअरफुली अकाउंट डिटेल्स टाकायचे, मीन्स आपले अकाउंट डिटेल्स आणि तुम्ही ज्यांना कोणाला पेमेंट करणार आहात त्यांचे अकाउंट डिटेल्स आहेत, हे सगळे केअरफुली टाकायचे. देन चेक त्याच्यासोबत येतो, चेकबुक दिलेलं असतं तुम्हाला बँकेने. जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस करत असता त्याच्यासाठी तुम्हाला अप्लाय करावं लागतं आणि त्याच्यासाठी नॉमिनल चार्जेससुद्धा तुम्हाला पे करावे लागतात. तर तो चेक आहे, तो चेक फिलअप करून द्यायचा त्यांच्याकडे. देन यू विल गेट दॅट, मीन्स NEFT डिरेक्टली, NEFT RTGS बोलतात त्याला, दॅट डिरेक्टली त्यांना ट्रान्सफर होत असते ती अमाऊंट. So these facilities are available. So a commercial bank means what it do, it accepts the demand deposits and allows the, means allow करणं म्हणजे काय, तर you can, when you need that money you can withdraw that money by check or by any other facility. मीन्स चेकने तुम्ही काढू शकता मनी, और ATMने काढू शकता मनी, और बँकेमध्ये डिरेक्टली जाऊन त्याच्यानंतर जी ह्याची फॉर्म असते, रिसीट असते, ती रिसीट विड्रॉलची रिसीट बोलतात त्याला, विड्रॉल स्लिप बोलतात, ती तुम्ही फिलअप करून अमाऊंट जी काही आहे, पैसे आहेत हे काढू शकता. Now see these what are the functions or what are the services these are given by the commercial banks. So first one is services to depositor. So here depositor means what, जर आता उद्या एक बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ इंडियामध्ये तुम्ही तुमचं अकाउंट काढलं आहे, अकाउंट काढल्यानंतर समजा तुम्ही काही पैसे साठवले आहेत तुमच्याकडे, उद्या तुम्ही जॉबला लागला, जॉब करत असताना तुमची काही सॅलरी समजा मिळते आहे, समजा तुम्हाला 20,000 सॅलरी मिळते आहे. सो 20,000मधले तुम्ही तुमच्या मीन्स डेली बेसिससाठी, डेली वेजेससाठी काय केलं, तुम्ही 5,000 ठेवलेत आणि 15,000 तुम्हाला सेविंग करायचे आहेत. तुम्ही बँकमध्ये गेलात, 15,000 तुम्ही काय करणार, तिथे तुमच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करणार, त्यालाच काय बोलतात, तर मग तिथे डिपॉझिटर कोण झालं, यू आर द डिपॉझिटर इन दिस केस. सो बँक प्रोव्हाइड a means for saving money, that is by accepting money on deposits or saving accounts on which a reasonable interest is paid. So they are providing following facilities to customers. So in that first one is the they collect the amount of check, demand draft असतो. सो डिमांड ड्राफ्ट असतो, DD असतो, मीन्स ह्याच्यामध्ये काय असतं, डिमांड ड्राफ्टमध्ये फॉर्म एक देतात बँकेमध्ये गेल्यावर. समजा फॉर एक्झाम्पल आता तुम्ही ह्याच्यामध्ये होता 12thला, 12thसाठी दुसऱ्या एक्झाम्स असतात, IIT JEE और AIPMT असते मेडिकल लाईनसाठी सेपरेट. तर समजा तुम्हाला त्या एक्झाम द्यायची असेल तर जिथे दिल्लीला त्याचं सेंटर असतं, सेंट्रल लेवलच्या असतात, दिल्लीला सेंटर असतं त्याचं, तिथे तुम्हाला आता ऑनलाईनसुद्धा तुम्ही पाठवू शकता और डिमांड ड्राफ्ट काढू शकता. मग तो डिमांड ड्राफ्टचा फॉर्म भरायचा असतो, त्याच्यावरती ॲड्रेस दिलेला असतो आणि त्यांचा जो काही अकाउंट नंबर आहे, त्यांचे डिटेल ते दिलेले असतात. डिमांड ड्राफ्टसाठी तुमचं त्या बँकेमध्ये अकाउंट म्हणजे काढलेलं असणं हे कंपल्सरी नसतं, बट चेकसाठी तुमचं ते अकाउंट कंपल्सरी असलं पाहिजे. जर तुमचं त्या बँकेत अकाउंट असेल, समजा तुमचं बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट असेल, तरच तुम्हाला त्याचं चेक मिळणार. मग त्या चेकने काय करू शकता तुम्ही, फर्दर तुम्हाला जर पेमेंट करायचं असेल तुम्हाला कुठे, तर ते करू शकता. आणि डिमांड ड्राफ्ट मीन्स मोस्टली एज्युकेशनल पर्पजेससाठी हे यूज केले जातात. तुम्हाला एखादी फी भरायची आहे, ओके, इन्स्टिट्यूट, समजा तुम्ही मुंबईमध्ये आहात आणि इथल्या तुम्हाला कॉलेजची तुमची फी भरायची आहे, सो तुम्ही डिमांड ड्राफ्टसुद्धा करू शकता. और एनी अदर फॅसिलिटीज आहेत त्यासुद्धा ऑनलाईनच्या आहेत, त्या फॅसिलिटीजसुद्धा तुम्ही काय करू शकता, तर यूज करत असता.
सो हिअर वॉट इट डीड, इथे काय केलं जातं, डिमांड ड्राफ्ट फॉर्म तिथे भरला जातो, ॲड्रेस दिला जातो आणि त्याच्यावरती मग हे केलं जातं. आणि डिमांड ड्राफ्टसाठी म्हणजे अकाउंट असणं कंपल्सरी नसतं. देन चेक फॅसिलिटी आहे, मीन्स इन्स्टेड ऑफ कॅश पेमेंट, इन्स्टेड ऑफ कॅश पेमेंट जे आहे हे चेक थ्रू केलं जातं. मीन्स समजा उद्या तुम्ही ॲज अ रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणून एका हॉस्पिटलला काम करत आहात, जॉब करत आहात तिथे एम्प्लॉई म्हणून. ओके, सो त्या हॉस्पिटल ज्यांचं कोणाचं असेल, त्या हॉस्पिटलचे ओनर असतील, HR असतील, तर ते तुम्हाला डिरेक्टली कॅश तुमच्या हातात येणार नाही. समजा तुमची सॅलरी ठरलेली आहे 20,000 सॅलरी ठरलेली आहे, सो 20,000 कॅश ते तुमच्या हँडमध्ये, 20,000 कॅश तुमच्या हातामध्ये ते देणार नाहीत. सो व्हॉट यू हॅव टू डू, त्याच्यासाठी तुम्हाला काय करतात, ते तुमचं एखाद्या बँकेमध्ये अकाउंट असलं पाहिजे आणि ते अकाउंट काढल्यानंतर मग पुढे काय असतं, ते तुम्हाला चेक देतात. ओके, त्यांच्याकडून. मीन्स सपोज आता कुठलं हिरानंदानी हॉस्पिटल आहे, सो हिरानंदानी हॉस्पिटलचा तुम्हाला चेक दिला जातो. त्या चेकवर हिरानंदानी हॉस्पिटल नाव असतं, त्याचे HR असतील, त्यांची साईन असते आणि तिथे नेम जे काही आहे ते तुमचं नाव असतं. आता फॉर एक्झाम्पल तुमच्यातल्या कोणाचं तरी नाव असेल, ते XYZ तुमचं नाव आहे ते तिथे लिहिलेलं असतं आणि मग तो चेक आहे तो तुम्ही तुमचं बँकचं जे अकाउंट असेल, मीन्स असं आता समजा हिरानंदानीचं बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट आहे आणि तुमचं अकाउंट आहे हे HDFC बँकेत आहे, तर तुम्ही HDFCमध्ये तुमचा चेक टाकू शकता. बट त्याचं जे लिमिट असतं, मीन्स तो जो तुमचा चेक आहे हा अनादर डेला पास होतो. आणि सेम बँकेचा चेक असेल, हिरानंदानीचं पण बँक ऑफ इंडिया आहे, तुमचं पण बँक ऑफ इंडिया आहे, तर मग तुमचा चेक आहे हा लगेच जमा होतो. नाहीतर मग अनादर डेला दुसऱ्या दिवशी चेक आहे हा जमा होत असतो. सो बँक काय करते, कलेक्ट द अमाऊंट ऑफ चेक, डिमांड ड्राफ्ट, देन लोकल अँड फॉरेन बिल्स. मीन्स ट्रेडिंगमध्ये जनरली लोकल आणि फॉरेनची बिल्स असतात. सो कलेक्ट करते अमाऊंट ऑन द बिहाफ ऑफ देअर डिपॉझिटर, म्हणजे डिपॉझिटरच्या वतीने कलेक्ट करत असते अमाऊंट. मीन्स समजा मी एखाद्या अमेरिकासाठी काय करते, काम करते, अमेरिकेने मला पेमेंट डॉलरमध्ये दिलं आहे, सो मग ते माझ्या बँकेमध्ये आपली जी इंडियन करन्सी आहे त्याच्यामध्ये कन्वर्ट करण्याचं काम बँक करत असते. मीन्स मला ती फॅसिलिटी आहे ही बँक देत असते. देन they offer discounting facilities in respect of local and foreign bills of the depositor. means discounting facility आहे, सवलतीची जी काही फॅसिलिटी आहे. लोकल बिल्स means within the country तुम्ही ट्रेड करताय, किंवा फॉरेनची बिल्स आहेत, मीन्स अमेरिका जर मला काय देते, काही पेमेंट देत असेल, सो मग त्याच्यावरती मग काही डिस्काउंट फॅसिलिटी आहे ती बँक मला देत असते. देन बँक ऑल्सो पे इन्शुरन्स प्रीमियम सबस्क्रिप्शन, देन टॅक्सेस ऑन बिहाफ ऑफ द डिपॉझिटर्स इफ सो डिझायर्ड. मीन्स तुमचा कोणता तरी इन्शुरन्स असेल, तुम्ही मीन्स हेल्थ इन्शुरन्स काढला आहे, किंवा कार इन्शुरन्स काढला आहे, होम इन्शुरन्स असं काही काढलेलं असेल. मीन्स समजा हेल्थ इन्शुरन्स काढला आहे आणि समजा उद्या काय झालं, तुमचा ॲक्सिडेंट झाला, और सपोज तुम्हाला मीन्स जो मेडिकलचा एक्सपेन्स येतो, तो मेडिकलचा एक्सपेन्स तुमचा खूप झाला, तर मग त्यावेळेला ते तुम्हाला अमाऊंट आहे इन्शुरन्स, ती स्पेसिफिक नॉमिनल अमाऊंट तेवढी तुमची पे करायची असते ती, त्याच्यानंतर तो इन्शुरन्स आहे तो तुम्हाला मिळत असतो. सो मीन्स इन्शुरन्सची जी काही अमाऊंट असेल ती बँक तुमच्या वतीने भरत असते. मीन्स तुम्ही भरण्याऐवजी तुमच्या जे अकाउंटमधून बँक ते तिकडे ट्रान्सफर होतं. असं मीन्स आता बँक ऑफ इंडिया जी आहे, बँक ऑफ इंडियामध्ये अशी जनरली स्कीम आहे की जे तुम्ही आता अकाउंट पे केलेले आहेत, ओके, जी अमाऊंट पे केलेली आहे, तर त्याच्यामधली पर मंथ एक 200 रुपीज आहेत, हे इन्शुरन्ससाठी जातात तुमच्या. मीन्स डिरेक्टली ती बँक आहे ती ट्रान्सफर करते इन्शुरन्स. मीन्स स्पेसिफिक तुम्हाला तिथे जाऊन, तुम्हाला स्पेसिफिक बँकमध्ये जाऊन असं तुम्हाला स्पेसिफिक काही करावं लागत नाही, तर ती जी बँक आहे ती बँकच जनरली हे करत असते डिरेक्टली जाऊन तिथे. सो ह्या ज्या स्कीम्स आहेत ह्या सर्व्हिसेस कोणासाठी आहेत, डिपॉझिटर्ससाठी. मीन्स जे कोणी डिपॉझिट करणार आहे. डिपॉझिटर म्हणजे कोण, आता तुम्ही बँकेमध्ये जाणार, मी सुद्धा आय एम ऑल्सो द डिपॉझिटर. मी बँकेमध्ये जाऊन काय करणार आहे, पैसे आहे ते हे काय करणार आहे,
भरणार आहे. सो डिपॉझिटर्सना ह्या फॅसिलिटीज, ह्या सर्व्हिसेस बँक आहे ही देत असते. कोणत्या सर्व्हिसेस? तर अमाऊंट जी काही आहे चेकची ती कलेक्ट होत असते. मीन्स चेक आहे, आता समजा तुम्हाला हिरानंदानी हॉस्पिटलचा तुम्हाला चेक मिळाला, तो तुम्ही चेक न्यायचा बँकेमध्ये तुमच्या, देन एक ह्याची स्लिप असते, मीन्स जे पैसे आपण भरतो त्याची स्लिप असते, त्याच्यावर तुम्हाला फक्त तुमचे डिटेल्स, तुमचं नाव, अकाउंट नंबर, देन चेकवरती जो काही नंबर असेल तो तुम्हाला त्याच्यावरती टाकावा लागतो, तुम्हाला साईन करावी लागते आणि ते तुम्हाला ह्याच्यामध्ये तिथे द्यायचं. मग ती अमाऊंट जी काही आहे, तुमची सॅलरी किती आहे? 20,000 आहे. मग ती 20,000 कॅश आहे ही तुमच्या अकाउंटला जमा होत असते. सो अमाऊंट ऑफ चेक, डिमांड ड्राफ्ट फॅसिलिटी, देन फॉरेन बिल्स एक्सचेंज देते. देन सेकंड वन इज डिस्काउंटिंग फॅसिलिटी, लोकल आणि फॉरेन बिल्सवरती सुद्धा देत असते. देन इन्शुरन्स प्रीमियम आहे, देन टॅक्सेस जे काही आहेत दॅट बँक आहे ही पे करत असते ऑन बिहाफ ऑफ देअर डिपॉझिटर्स. सो हे काय झालं? फर्स्ट सर्व्हिसेस टू होम, सर्व्हिसेस टू डिपॉझिटर्स. देन नेक्स्ट इज द सर्व्हिसेस बाय वे ऑफ लोन्स. मीन्स आता तुम्हाला लोनची काय असते? गरज असते. तुम्हाला मेडिकल चालू करायचं आहे, तुम्हाला स्वतःचं होलसेलर आहे हे चालू करायचं आहे, देन तुम्हाला तिथे काय करावं लागतं? लोन करावं लागतं. सी बिफोर दॅट एक सांगायचं राहिलं ते म्हणजे चेक जो काही आहे, चेकचे 2 टाईप असतात. बिअरर चेक असतो आणि ऑर्डर चेक असतो. आता बिअरर चेक म्हणजे काय? बिअरर चेक हा अनसिक्युअर्ड चेक असतो. मीन्स बिअरर चेकवरती काय असतं? सपोज माझं जरी त्याच्यावरती नाव लिहिलेलं आहे अंकिता बेर्डे, अँड समजा मी उद्या माझ्या स्टुडंटला पाठवलं बँकेमध्ये, तर माझ्या स्टुडंटकडे पण एक ते जे काही अमाऊंट आहे तर ती ते देऊ शकतात किंवा अकाउंटला जमा होते. बट अनसिक्युअर्ड असतं हे. समजा काय झालं, माझ्या हातून जर उद्या तो चेक पडला, ओके, कुठेतरी पडला रस्त्यामध्ये, तर दुसरा कोणीही त्या चेकचा मिसयूज करू शकतो. देन ऑर्डर चेक येतो. ऑर्डर चेकमध्ये काय असतं की ज्याचं चेकवरती नाव आहे त्यालाच तो चेक मिळतो. ओके, हे 2 टाईप आहेत, बिअरर चेक आणि ऑर्डर चेक. बिअरर चेकमध्ये काय असतं तर असं नाही आहे की अनसिक्युअर्ड असतो चेक तो, बट आता माझं नाव आहे तर मी सपोज माय ब्रदर वेंट इन दॅट बँक, देन पैसे त्याला मिळू शकतात ते. बट इट्स अनसिक्युअर्ड काय आहे? समजा तो चेक आहे माझ्या हातून कुठेतरी तो स्टँडवर पडला, रस्त्यामध्ये पडला, देन कोणीही त्या चेकचा मिसयूज करू शकतो. आणि ऑर्डर चेक असतो. ऑर्डर चेकचं काय असतं की ज्याचं चेकवरती नाव आहे त्यालाच तो चेक आहे, मीन्स तरच तो चेक पुढे पास होत असतो, त्यालाच ते पैसे जे काही आहे हे मिळत असतात. हे ओके. देन नेक्स्ट आहे हे डिपॉझिटर्सच्या बाबतीत झालं. देन आपण काय बघतो आहे? फंक्शन्स बघतो आहे. कोणाची फंक्शन्स बघतो आहे? कमर्शियल बँकचे फंक्शन्स बघतो आहे. देन नेक्स्ट आहे सेकंड टाईप आहे ते सर्व्हिसेस बाय वे ऑफ लोन्स. मीन्स लोन केल्यानंतर जेव्हा आता तुम्ही बँकेकडे काय करता? लोनसाठी अप्लाय करत असता. तुम्हाला मेडिकल टाकायचं आहे, समजा आता मेडिकल टाकण्यासाठी तेवढे पैसे तुमच्याकडे नाही आहेत शिल्लक, तर मग तुम्ही काय करता? बँकेकडून लोन काढता आणि मग लोनसाठी मग काय असतं? स्पेसिफिक ते इंटरेस्ट असतं बँकचं. मीन्स सपोज आता तुम्ही 2.5 लाखाचं लोन काढलेलं आहे, देन तुमचा हप्ता बोलतात त्याला. 2.5 लाखाचं लोन काढलं तर 3,000चा हप्ता असेल, 3,500चा हप्ता असेल, तो तुम्हाला मंथली भरावा लागतो, पे करावा लागतो. सो these commercial banks, they are lend money to their customers by following ways. In that overdraft facility is there, cash credit is there, loans is there, discounting of bills, ह्या फॅसिलिटीज आहेत त्याच्यामध्ये. सो फर्स्ट फॅसिलिटी आहे ही कोणती आहे तर ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी आहे. ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीमध्ये काय असतं? माझं काय आहे? समजा होलसेलर आहे, ओके, धरून चाला माझा आहे होलसेलर. आता होलसेलर आहे माझं, पण आता माझ्याकडे माझं अकाउंट आहे बँकेमध्ये, पण त्या अकाउंटमध्ये पैसे नाही आहेत. मीन्स आज पर्टिक्युलर डेट आहे, तर आज माझ्याकडे काय नाही आहेत? पैसे नाही आहेत.
बट आता माझं होलसेलर आहे, तर माझे पैसे आहेत हे नंतर येणार आहेत, एक थोडे 8 दिवसांनी म्हणा किंवा 1 महिन्यानी. मी ज्यांना माल दिला होता ते मला पेमेंट करणार आहेत. माझं होलसेलर आहे, पण आजच्या डेटला, प्रेझेंट डेटला माझ्या अकाउंटमध्ये पैसे नाही आहेत. बट मी होलसेलर आहे, मी माल दिलेला आहे दुसऱ्यांना, रिटेलर्सना माल दिलेला आहे. सो ते रिटेलर्स काय करणार आहेत, मला पैसे देणार आहेत 1 महिन्यानंतर. सो आता ह्याच्यामध्ये काय असतं, मी बँकेची रेग्युलर कस्टमर आहे. सो मी काय करू शकते, तेवढी जी काही अमाऊंट आहे ती मी बँकेमधून काढू शकते. मीन्स ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी परमिट्स द कस्टमर टू ओव्हरड्रॉ फ्रॉम हिज अकाउंट. ओके. हाऊएवर द बँक फिक्स द लिमिट बियॉन्ड, ओके, विच कस्टमर कॅनॉट ओव्हरड्रॉ. आणि म्हणजे काय आहे, पैसे नाही आहेत माझ्याकडे, बरोबर, पण मी त्याच्यामधून काय करू शकते, बँकेकडून ते घेऊ शकते, ओव्हरड्रॉ करू शकते. जरी काय केलेलं आहे, बँकेने काय केलेलं आहे, लिमिट फिक्स केलेलं आहे की मीन्स ह्याच्यावरती बँकेने आता तुमच्याकडे बॅलन्स कमी आहे किंवा तुमच्याकडे बॅलन्स नाही आहे, सो तुम्ही ह्याच्या पुढे काय करू शकत नाहीत, पैसे काढून घेऊ शकत नाहीत. हे लिमिट फिक्स केलेलं आहे. तरीसुद्धा मी काय करते, बँकेतून पैसे काढते आणि काय करते की त्याच्यासाठी मग इंटरेस्ट जे काही आहे, डेली बेसिसवरती इंटरेस्ट जो काही आहे तो मी पे करत असते. आणि जेव्हा माझे जे म्हणजे अमाऊंट जेव्हा येते माझ्याकडे, तेव्हा मी ते पैसे आहेत ते जमा करते बँकेमध्ये. बट ही जी ओव्हरड्राफ्टची फॅसिलिटी आहे इज अलाउड ओनली अगेन्स्ट सम सिक्युरिटी. ओके. सम सिक्युरिटी म्हणजे काय असतं, समजा आता त्या बँकेमध्ये माझं दुसरं काही सेविंग असेल किंवा बँकेमध्ये मी ते सेविंगसाठी किंवा FD असते, मीन्स फिक्स्ड डिपॉझिट असतं बँकेमध्ये. मीन्स समजा काही मी मनी ठेवले आहेत बँकेमध्ये आणि आफ्टर 5 इयर्स, म्हणजे मी आज 5,000 ठेवले आहेत बँकेमध्ये, आजचं इयर 2021 आहे. सो आफ्टर 25 और 26मध्ये मी जर 5,000, मी 21मध्ये 5,000 ठेवले आहेत, तर 5 वर्षानंतर त्याचे 10,000 होतात किंवा 11,000 होतात. अशी जर काही माझी FD असेल तर ती काय करायची मी, तर तिथे ती त्याच्या मोबदल्यात, मीन्स ओव्हरड्रॉची जी मला फॅसिलिटी मिळणार आहे त्याच्या मोबदल्यात ती FD जी काही असेल माझी ती तिथे मी ठेवायची असते. मीन्स ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीमध्ये काय येत असतं, आता बँकेने एक लिमिट फिक्स केलेलं असतं की ह्याच्यावरती तुम्ही पैसे काढू शकत नाहीत. बट आता माझ्याकडे अशी सिच्युएशन आहे की माझे पैसे हे 1 महिन्यानंतर किंवा 8 दिवसानंतर येणार आहेत एका कस्टमरकडून. तर मी काय करते, बँकेतून काही पैसे आहेत मी म्हणजे माझ्या लिमिटच्या वरती काढते. बँकेने लिमिट फिक्स केलेलं असलं तरीही त्या लिमिटच्या वरती जाऊन मी पैसे काढत असते. बट ते पैसे काढल्यानंतर मग ते स्पेसिफिक इंटरेस्ट जे काही आहे त्याचं ते इंटरेस्ट काय करावं लागतं, मला पे करावं लागतं. आय हॅव टू पे द रेट ऑफ द इंटरेस्ट ऑन ओव्हरड्रॉन अमाऊंट ऑन द डेली बेसिस. इंटरेस्ट जे काही आहे ते मला पे करावं लागतं. सो दिस ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी इज अलाउड ओनली अगेन्स्ट सम सिक्युरिटी. सो ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय, अंडर दिस स्कीम व्हॉट इट डज, दिस ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी व्हॉट इट डू, कस्टमर जो काही आहे, सो कस्टमर इज अलाउड टू ड्रॉ चेक्स इवन इफ देअर इज नो बॅलन्स अमाऊंट इन द अकाउंटमध्ये बॅलन्स अमाऊंट नसेल तरी कस्टमर काय करू शकतो, ती अमाऊंट काढू शकतो. दॅट इज दिस ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी परमिट्स दॅट कस्टमर टू ओव्हरड्रॉ ऑन हिज अकाउंट्स. सो इथे काय केलेलं असतं, बँक फिक्स अ लिमिट फॉर द कस्टमर बियॉन्ड विच देअर कॅन बी नो फर्दर ड्रॉईंग और ओव्हर ड्रॉईंग इज नॉट अलाउड. फॉर एक्झाम्पल, आता एक एक्झाम्पल लक्षात घ्या की एक कस्टमर आहे अँड that customer has 14,000 standing on his credit, okay, and he issues check for rupees 1 lakh, then he would be said to have overdrawn an amount of 60,000. सो मग आता एक कस्टमर आहे तर त्याच्या अकाउंटमध्ये किती आहेत, 40,000 बॅलन्स आहे. एका कस्टमरकडे 40,000 बॅलन्स आहे, पण त्याला पैशांची गरज किती आहे, आता 1 लाखाची पैशांची गरज आहे. त्याच्याकडे आहेत किती,
40,000 अकाउंटमध्ये आहेत, बट आता त्याला गरज आहे 1 लाखाची. मग तो काय करतो, 60,000 60,000 आहे हे बँकेमधून घेतो. 60,000ची अमाऊंट आहे ही घेतो आणि 60,000च्या अमाऊंटवरती मग झाले 1,40,000 त्याच्या अकाउंटमध्ये होते. 40,000 अकाउंटमध्ये होते, 60,000 काय केले त्याने बँकेकडून घेतले. 1 लाख झाले, इथे पूर्ण झाले 1 लाख. मग पुढे काय होतं, देन कस्टमर इज रिक्वायर्ड टू पे द इंटरेस्ट फॉर दॅट स्पेसिफाईड रेट मीन्स 60,000साठी. मग जो काही इंटरेस्ट असेल मीन्स जे काही व्याज असेल ते त्याला 60,000वरती पे करावं लागतं ऑन डेली बेसिस. रोज त्याला त्या 60,000वरती जे काही आहे व्याज आहे ते त्याला पे करावं लागतं. देन सी ही जी ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी जी काही आहे इज अलाउड ऑनली अगेन्स्ट सम सिक्युरिटी मीन्स बट इन सम केसेस पर्सनल सिक्युरिटी ऑफ दॅट कस्टमर मे बी ॲडिक्वेट. पर्सनल सिक्युरिटी असेल तरीसुद्धा पुरेसं असतं. आता मी जर असे ओव्हरड्रॉ करते आहे ह्याच्यामध्ये आणि समजा बँकेमध्ये आता मी काय केलं 60,000 काढलेत बँकेतून, तर मी इंटरेस्ट त्याचं पे करायचं आणि माझी त्या बँक ऑफ इंडियामध्ये जर कोणती FD असेल तर ती FD मी त्याला हे ठेवायची असते मीन्स जामीन जसं बोलतात किंवा ठेवून देणं बोलतात. ओके, ठेवून देणं बोलतात तसं ते मी FD आहे ती गहाण. ओके, गहाण ठेवायची असते मीन्स जमीन गहाण ठेवली बँकेकडे, तसं ती मी जी FD आहे माझी ती FD काय करायची असते, गहाण ठेवायची असते. ही आहे ही ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी आहे. ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी समजलं. ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी काय आहे ते, ह्याच्यामध्ये काय असतं ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीमध्ये, माझ्या अकाउंटमध्ये आत्ता बॅलन्स आहे 40,000 रुपये, मला पेमेंट करायचं आहे 1 लाख रुपये, मला गरज किती आहे 60,000ची गरज आहे. मग मी काय करते 60,000 रुपये जे आहेत हे 60,000 रुपये मी बँकेकडून घेते आणि हे जेव्हा मी 60,000 रुपये बँकेकडून घेते तेव्हा बँकेमध्ये माझी जी स्पेसिफिक एक FD असते ती FD मी त्याच्या मोबदल्यात त्याला गहाण ठेवते. किंवा समजा माझी गाडी असेल ती गाडी मी त्या मोबदल्यात त्याला काय करत असते, गहाण ठेवत असते. आणि मग मी 1 लाखाचं पेमेंट करते पुढे आणि समजा माझे 1 महिन्याने जेव्हा माझे कधी पैसे येतील ते 1 लाख येतील तेव्हा ते 1 लाख असतील ते मी तिथे काय करते मग तिथे भरत असते. आणि सिक्युरिटीच्या अगेन्स्टच असतं हे मीन्स काहीतरी तुम्हाला तिथे गहाण ठेवावंच लागतं ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीसाठी. ही सर्विस काय करत असते बाय वे ऑफ लोन. म्हणजे काय, आता हे कर्जच झालं ना शेवटी. ओव्हरड्राफ्ट जरी असलं हे, आता लोनचा अर्थ काय होतो मराठीमध्ये, कर्ज. कर्ज का घेता तुम्ही, जेव्हा तुमच्याकडे पैसे नसतात इन द सेन्स पैशांची कमतरता असते तुमच्याकडे. आता तुम्हाला मेडिकल टाकायचं आहे, आता तुमच्याकडे पैसे नाही आहेत बट तुम्ही लोन काढलं, तुम्ही मेडिकल टाकलं, मेडिकल तुमचं पुढे चांगलं चालतं इन फ्युचरमध्ये, देन तुम्ही जे लोन जे काही आहे ते तुम्ही पे करू शकता. सिमिलरली एज्युकेशन लोनची पण फॅसिलिटी आहे. आता तुम्ही बऱ्याच जणांनी काढलं असेल एज्युकेशनल लोन, तुम्हाला आता पुढे डिग्रीला जायचं आहे, डिग्रीसाठी पण तुम्ही एज्युकेशन लोन काढू शकता. तुम्ही डिग्री केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार, चांगला जॉब मिळणार, चांगलं पेमेंट असलेलं, चांगलं पॅकेज असलेला जॉब मिळेल तुम्हाला. तेव्हासुद्धा मग काय होतं त्या ह्याच्यामधून तुम्ही तुमचं जे काही लोन आहे एज्युकेशन लोन आहे ते तुम्ही भागवू शकता. ओके, सो आता हे जे आहे म्हटलं आहे की सर्व्हिसेस बाय वे ऑफ लोन म्हणजे कर्ज. लोन म्हणजे काय मराठीमध्ये कर्ज झालं. आता हे ओव्हरड्राफ्ट काढतो, माझ्या अकाउंटमध्ये 40,000 होते, मला पेमेंट करायचं 1 लाखाचं, मला गरज किती आहे 60,000ची मला गरज आहे, तर इथे मी 60,000 काढले पण ते काय आहे कर्जच आहे शेवटी, बरोबर. सो सर्व्हिसेस मीन्स फंक्शन आहे कमर्शियल बँकचं लोनच्या ह्याच्याने, लोनच्या सेवाभावातून. ही झाली ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. देन नेक्स्ट फॅसिलिटी आहे ही कॅश क्रेडिट फॅसिलिटी आहे. सो कॅश क्रेडिट फॅसिलिटीमध्ये काय असतं, आता समजा तुमचं मेडिकल आहे किंवा होलसेल आहे तर तुम्ही बिझनेससाठी कॅश क्रेडिट काढलेलं असतं स्पेसिफिक. आता तुमचं कितीचं आहे 2.5 लाखाचं कॅश क्रेडिट आहे तुमचं. सो ती 2.5 लाखाची अमाऊंट जी काही आहे ती अमाऊंट तुम्हाला मिळालेली
असते बिझनेससाठी तुमच्या. आणि मग नंतर तुम्ही काय करायचं असतं, त्या कॅश क्रेडिट आहे त्याच्यामध्ये सारखे ट्रान्झॅक्शन करायचे असतात. मीन्स पैसे भरायचे, पैसे काढायचे, भरत राहायचे, काढत राहायचे असं असतं. आणि तुमचे जे चेक वगैरे येतात सगळे हे सुद्धा तुम्ही ह्या कॅश क्रेडिटमधून द्यायचे असतात. कॅश क्रेडिट त्याचा शॉर्ट फॉर्म आहे CC असा असतो. आणि समजा तुमच्या मेडिकलसाठी काढलेलं आहे कॅश क्रेडिट, तर त्याचा स्टॅम्प असतो त्या बँकेचा, मीन्स इन कॉपरेशन विथ बँक ऑफ इंडिया. सो बँक ऑफ किंवा अर्थसहाय्य असतं, अर्थसहाय्य बँक ऑफ इंडिया किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया असं असतं जनरली. सो कॅश क्रेडिट मीन्स वॉट, अंडर दिस स्कीम दॅट अ बँक फिक्सेस अ लिमिट, ओके, अप टू विच अ कस्टमर मे borrow money from it against some security. कॅश क्रेडिटमध्ये काय असतं, एक लिमिट फिक्स केलेलं असतं. मीन्स 2.5 लाखाचं जर काय आहे तुमचं कॅश क्रेडिट आहे, तुमचं लिमिट आहे ते. सो त्या 2.5 लाखापर्यंतच तुम्ही त्या बँकेतून पैसे काढू शकता. आणि मग त्याचं इंटरेस्ट जे काही आहे ते तुम्हाला पे करावं लागतं डेली. मीन्स इंटरेस्ट इज चार्ज बाय द बँक ऑन द आउटस्टँडिंग अमाऊंट इन द कॅश क्रेडिट अकाउंट. इंटरेस्ट जे काही आहे ते तुम्हाला पे करावं लागतं. मीन्स कॅश क्रेडिट अकाउंट ऑफ द कस्टमर इज ऑपरेटेड ऑन अ रेग्युलर बेसिस. रेग्युलर बेसिस म्हणजे कसं असतं, त्याच्यात तुम्ही पैसे भरायचे आणि काढायचे. चेक जे काही असतील, तुम्हाला आता मेडिकल आहे तुमचं, तुम्हाला डिस्ट्रीब्युटरचं पेमेंट करायचं आहे, तर चेकसुद्धा ह्या अकाउंटमधून द्यायचे असतात. मीन्स ही बॉरोज मनी वेन ही नीड्स इट अँड ही रिपेज इट. मीन्स जेव्हा तुम्हाला गरज आहे तेव्हा काढायचे आणि परत त्या ह्याच्यात काढायचे. मीन्स समजा आज तुम्हाला काय आहे 10,000ची गरज आहे, तर त्या 10,000 तुम्ही अगोदर भरून ठेवलेले असतात. ते 10,000 तुम्ही परत काढायचे, चेक कोणाचा असेल तो द्यायचा आणि नंतर परत एक 5-6 दिवसांनी तुमचे साठले पैसे किंवा परत 10,000 रुपये त्या अकाउंटमध्ये टाकायचे असतात. मीन्स फॉर दॅट अँड इंटरेस्ट इज चार्ज बाय द बँक ऑन द आउटस्टँडिंग अमाऊंट इन अ कॅश क्रेडिट अकाउंट. मीन्स इंटरेस्ट असतं आणि इंटरेस्ट पे करावं लागतं. आणि जेव्हा कॅश क्रेडिट तुम्ही काढता तर तुमचं स्टॉक स्टेटमेंट, मीन्स तुमच्याकडे स्टॉक कितीचा आहे ह्याच्यामध्ये. आता 2.5 लाखाचं तुम्ही कॅश क्रेडिट काढलं आहे, तर मग 1 लाखाचा तरी तुमच्याकडे माल आहे का, किंवा 2 लाखाचा तरी तुमच्याकडे माल आहे का. सो हे सगळं स्टेटमेंट मग कम्प्युटरवरती येतं. तुमचं अलाइड सॉफ्टवेअर आहे त्याच्यावरती ते स्टेटमेंट आहे ते जनरेट होत असतं. ते स्टेटमेंट तुम्हाला बँकमध्ये द्यावं लागतं. सो कॅश क्रेडिटमध्ये काय असतं, बँक फिक्स करते लिमिट, ओके, अप टू विच कस्टमर मे बॉरो मनी फ्रॉम इट अगेन्स्ट सम सिक्युरिटी. मग आता इथे सम सिक्युरिटी जे काही म्हटलेलं आहे, तुमच्या मेडिकलला जर कॅश क्रेडिट तुम्हाला दिलेलं असेल तर तुमचं मेडिकलच तिथे सिक्युरिटी म्हणून ॲक्ट होतं. समजा जर तुमचं ते लिमिट एक्सटेंड झालं, आता 2.5 लाखाचं तुमचं लिमिट आहे, समजा तुम्ही त्याच्यामध्ये काही पैसेच भरले नाहीत किंवा ते रिन्यूसुद्धा करावं लागतं. मीन्स प्रत्येक इयरली ते रिन्यू करावं लागतं तुम्हाला. ते कॅश क्रेडिटचं अकाउंट असतं ते. समजा तर जर तुम्ही त्याच्यामध्ये पैसेच भरले नाहीत किंवा तुम्ही ते रिन्यू केलं नाहीत अकाउंट, तर काय होतं, रिन्यू केलं नाहीत किंवा पैसे भरले नाहीत तर त्याची लिमिट वाढते. 2.5 लाखाचं जर आहे तर मग ती पुढे 3 लाख झाली किंवा 3.5 लाख झाली, पैसेच भरले नाहीत, त्यामुळे ते इंटरेस्ट तुम्हाला पडत जाणार आणि तुम्हाला ते फाईन बसत जातो. मग इथे सम सिक्युरिटी जे म्हटलं आहे, मीन्स जर तुम्ही उद्या पे करू शकला नाहीत ते, तर मग काय होतं, कॅश क्रेडिट हे मोस्टली बिझनेससाठीच घेतलं जातं. तर मग बँक आहे, तुमचं जे मेडिकल आहे हे पूर्णपणे मग बँकेच्या ती जी बँक असेल कोणती, त्या बँकेच्या ताब्यामध्ये राहतं. ओके, सो ही काय आहे, ह्याला कॅश क्रेडिट असं म्हटलं जातं. समजलं कॅश क्रेडिट म्हणजे काय आहे. ती काय असतं, बँकेने एक अमाऊंट फिक्स केलेली असते, लिमिट फिक्स केलेलं असतं की तुम्ही त्याचं 2.5 लाखाचं आहे, 2.5 लाख तुम्ही घेऊ शकता बँकेमधून आणि नंतर तुम्ही डेली बेसिसवरती त्याच्यामध्ये पैसे भरायचे असतात आणि पैसे त्याच्यामधून काय करायचे असतात, काढायचे असतात. तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही पैसे काढू शकता, त्याच्यातून पुढे चेक देऊ शकता. बट हे करत असताना काय करायचं, आयडियली काय आहे बिझनेसची स्ट्रॅटेजी. आता हे कॅश क्रेडिट जे काही आहे
हे स्पेसिफिकली तुम्ही तुमच्या बिझनेससाठीच पूर्णपणे वापरायचं आहे. मीन्स पर्सनलसाठी, कारसाठी, होमसाठी कॅश क्रेडिट जनरली वापरायचं नाही. आणि जी काही मीन्स आता 2.5 लाखाचं तुम्ही कॅश क्रेडिट काढलं आहे बँकेमधून स्टार्टिंगला, समजा आता मार्च महिन्यात तुम्ही 2.5 लाखाचं घेतलं बँकेकडून कॅश क्रेडिट, तर काय करायचं, येत्या पुढच्या मार्चमध्ये काढलं तर अप टू डिसेंबरमध्ये, डिसेंबर किंवा पुढचा महिना म्हणा जानेवारी फेब्रुवारी, तर तेवढे 2.5 लाख तुम्ही म्हणजे तेवढं क्रेडिट तुमचं बँकेमध्ये असलं पाहिजे, तेवढे 2.5 लाख तुमचे बँकेमध्ये असले पाहिजे. ओके, दिस इज अबाउट द कॅश क्रेडिट. देन लोनची फॅसिलिटी आहे. मीन्स बँक्स when a bank advances a certain sum to a customer against some security or mortgage, means it is called a loan. लोन कशाला म्हणतात? लोन म्हणजे काय? कर्ज काढणं. दिस लोन इज नॉट जनरली ग्रँटेड ऑन लाँग टर्म बेसिस. लोन आहे जनरली लाँग टर्म बेसिससाठी दिलं जात नाही. जनरली काय असतं, 3 वर्षासाठी असतं, 5 वर्षासाठी लोन असतं. आता तुम्ही काय असेल, समजा 2.5 लाखाचं लोन काढलेलं आहे तुम्ही कुठच्या तरी बँकेमधून, तर तुम्हाला 5 वर्षामध्ये ती लोनची अमाऊंट आहे ती फेडायची असते. दर महिन्याला जो काही हप्ता जो काही असेल तो हप्ता तुम्हाला दर महिन्याला भरायचा असतो. सो लोन्स हिअर वॉट इट डू, वेन बँक ॲडव्हान्सेस अ सर्टन सम टू अ कस्टमर अगेन्स्ट सम सिक्युरिटी. ओके, बँक काय करते, काही अमाऊंट आहे, सम म्हणजे काय तर इथे अमाऊंट आहे. मीन्स बँक गिव्ज लोन्स टू कस्टमर अगेन्स्ट सम सिक्युरिटी ऑफ मॉर्टगेज ऑर मॉर्टगेज. मीन्स काहीतरी आता समजा काय केलं आहे तुम्ही, एखाद्या ह्याच्यासाठी तुम्ही समजा 5 लाखाचं लोन काढलं आहे, तर त्याच्यासाठी काय असतं, घर गहाण ठेवलेलं असतं त्या लोनसाठी. मग लोन हे जनरली लाँग टर्म बेसिससाठी असतं. देन डिस्काउंटिंग ऑफ बिल्स ही सर्विससुद्धा बँक देत असते. आता डिस्काउंटिंग ऑफ बिल्समध्ये काय केलं जातं, तर बँक एनकॅश द कस्टमर्स बिल्स बिफोर दे बिकम ड्यू फॉर द पेमेंट, अँड फॉर दिस सर्विस द बँक चार्जेस अ नॉमिनल डिस्काउंट. मीन्स ह्या स्कीममध्ये बँक काय करते, कस्टमरचे जे काही बिल आहे ते बिल बँक पे करत असते ऑलरेडी. मीन्स बँक स्वतः मीन्स ड्यू डेट व्हायच्या अगोदर कस्टमरच्या वतीने बँक आहे ते कस्टमरच्या खात्यातून ते बिल आहे ते भरत असते. पण ह्याला काय लागते, त्या कस्टमरची परमिशन्स घेऊन. मीन्स कस्टमरने जर तसं सर्विस द्यायला सांगितली असेल बँकला, तर बँक मग ती सर्विस आहे ती देत असते. बँक चार्ज, पण बँक त्याच्यासाठी मग बँक काय करते, बँक चार्जेस नॉमिनल डिस्काउंट. बँक स्वतः काहीतरी चार्जेस जे काही आहेत ते चार्जेस बँकेकडून मग घेत असते. ओके, त्याला काय बोलतात तर डिस्काउंट, ह्याला बोलतात डिस्काउंटिंग ऑफ बिल. ही फॅसिलिटी आहे ही बँक देत असते. डिस्काउंटिंग फॅसिलिटी जी काही आहे ही बँक देत असते, त्याला डिस्काउंटिंग ऑफ बिल असं म्हणतात. ओके, डिस्काउंटिंग ऑफ बिल असं म्हणतात त्याला. सो ह्या काय झाल्या, सर्व्हिसेस बाय वे ऑफ लोन्स झाल्या. कोणती आहे, फर्स्ट ओव्हरड्राफ्ट आहे, देन कॅश क्रेडिट आहे, लोन्स आहे आणि डिस्काउंटिंग ऑफ बिल्स आहे. देन आहे ते मिसेलेनियस सर्व्हिसेस आहेत. ओके, मिसेलेनियस सर्व्हिसेससुद्धा बँक आहे ही देत असते. आता miscellaneous services means in addition to above services bank also provide the number of other services सुद्धा बँक आहे ही प्रोव्हाइड करत असते. त्या सर्व्हिसेसना काय म्हटलं जातं, मिसेलेनियस सर्व्हिसेस असं म्हटलं जातं. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस बघितल्या होत्या. बँकिंग म्हणजे काय, ओके, बँकेचं मेन रोल काय असतं, बँक म्हणजे काय, टाईप्स बघितले आपण बँकचे. देन कमर्शियल बँक बघतो आहे आपण, कमर्शियल बँकचे फंक्शन्स और सर्व्हिसेस आता आपण बघतो आहे. सर्व्हिसेस टू डिपॉझिटर्स बाय वे ऑफ लोन. ओके, देन मिसेलेनियस सर्व्हिसेस आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. सो नाऊ वी विल स्टॉप ओव्हर हिअर. थँक्यू, हॅपी लर्निंग. आणि आजच्या लेक्चरमध्ये जर कोणाला काही समजलं नसेल तर मला विचारा.